नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज टोमॅटो घेऊन या ठिकाणी आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात। तर टोमॅटो पाहू शकता, 1 नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर यांना आपल्याला किती वर्षापासून टोमॅटोची शेती करतायत, त्याचबरोबर त्यांना आज जो भाव मिळतो आहे तो त्यांना चांगल्या प्रकारे परवडते का, त्याचबरोबर मार्केटमध्ये आत्ता 8 दिवसापासून या ठिकाणी टोमॅटोसाठी दर हे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। तर आपण कुठून आला, आपलं नाव काय? मी अमोल विठोबा गायकवाड पाटील हां, थेऊर कोलवडी येथून आलेलो आहे। पुणे जिल्ह्यातील थेऊर गावातून या ठिकाणी आपल्याला शेतकरी या ठिकाणी आपल्याला आलेले आहे। तर साधारणतः आपला जो टोमॅटोचा प्लॉट आहे तो किती एकरमध्ये प्लॉट आहे? जवळजवळ 1.5 ते पावणे 2 एकरमध्ये हां, पंचिंग पेपर आणि ठिबक सहित अतिशय व्यवस्थित असा प्लॉट आहे। हा सर्व जातीचा माझा टोमॅटो आहे। गेले 25 वर्ष झालं मी टोमॅटो उत्पादक आहे। हां, प्रथम या अंदाजामध्ये 25 वर्षाचा नामधारी असेल किंवा इंडम असतील, तदनंतर व्हरायटीत बदल आला। अभिनवसारख्या व्हरायटी असतील त्यात मी जवळजवळ 40 ते 45 टन एकरी ॲव्हरेज काढलेला आहे। गेल्याही वर्षी माझा अथर्वचा प्लॉट होता, तो 1.5 एकरामध्ये 50 टन ॲव्हरेज असा प्लॉट होता। अतिशय सुंदर असा टोमॅटो अथर्व जातीचा आहे। आकार याचा अतिशय छान आहे आणि चमकदार माल असल्यामुळं बाजाराच्या बाजार भावाप्रमाणे याही वर्षी 18 ते 20 रुपये भावाप्रमाणे टोमॅटो जात आहे। परंतु यावर्षी टोमॅटोचे उत्पादन घेत असताना उष्णतेची एवढी अडचण आली की 5 ते 7 मार्च दरम्यान ज्या लागणी झाल्या आणि त्याच्यानंतरच्या ज्या लागवडी झाल्या त्या लागवडीमध्ये अतिशय तफावत पाहायला मिळाली आणि 15 मार्च नंतरच्या लागवडींना त्या ठिकाणी अतिशय फुलं राहिलेली नाही आणि फुल गेल्यामुळे टमाट्याचं उत्पादन निम्म्याने कमी झालं। आणि त्याच्या आधी ज्या लागणी होत्या 5 मार्चच्या त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 ते 600 फुलं एका झाडाला लागत होती, तर अवघा 25% माल त्या ठिकाणी झाडाला लागलेला आहे। आणि यावर्षी उन्हाची दाहकता जास्त असल्यामुळे टमाट्या उत्पादनात फार तफावत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहायला मिळालेले आहे। परंतु उत्पादनाच्या दृष्टीने यावर्षी बाजार कमी आहेत, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी समाधानी नाही असं मला वाटतं। आपल्याला साधारणतः एकूण आता खर्च कितीला माझा शेती या ठिकाणी शहराच्या जवळ असल्या कारणाने या ठिकाणी मजुरीचा खर्च जास्त असल्यामुळं 2.5 ते 3 लाख रुपये या ठिकाणी 1.5 एकराला खर्च आलेला आहे। 1.5 एकरसाठी 1.5 एकरासाठी साधारणतः 3 लाखापर्यंत खर्च आलेला आहे। तर साधारणतः आता आपला जो तोडा झालेला आहे, किती तोडे झालेले आहेत? आता माझा जवळजवळ 3रा तोडा आहे। 300 ते 400 कॅरेटचा तोडा होईल दुसरा। काल मथुरा भाऊंनी 200 कॅरेट तोडलेले आहेत, आज 200 कॅरेट तोडणार। या ठिकाणी पाहू शकता शहराच्या लगत असणारी जे ठिकाणं आहे त्यामुळे मजुरांची टंचाई या ठिकाणी यांना भासते। तर आपल्याला जे उत्पन्न जे आत्तापर्यंत मिळालेलं आहे आणि पुढील टोमॅटोसाठी पूर्ण उत्पन्न कितीपर्यंत मिळू शकतं आणि साधारणतः 12 ते 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी दर कायम राहिला तर तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा किती आहे आणि किती मिळालं पाहिजे? मला त्या 12 ते 15 रुपयाच्या मानाने 4 ते 5 लाख रुपये एकरी उत्पन्न मिळाले पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण आता मालाचा या ठिकाणी सांगता येत नाही किती माल सापडेल। यंदाच्या वर्षी फुल गळती झाल्यामुळे थोडंसं मालामध्ये बदल, उष्णतेची दाहकता जास्त असल्यामुळे फुलगळती जास्त झालेली। आता आपण इतक्या वर्षापासून टोमॅटोची 35 वर्ष झाले टोमॅटोची शेती करताय, तर याच्यामध्ये तुम्हाला काय नेमकं काय म्हणजे सूत्र कसं तुम्ही टोमॅटोची शेती का करताय याचं कारण काय असेल ना? तुम्हाला त्याच्यामध्ये काही आवक जास्त होते किंवा बदल किंवा भाववाढ चांगल्या प्रकारे मिळते असं काहीतरी तुम्हाला एक सूत्र गावलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही वारंवार 35 वर्षापासून या ठिकाणी टोमॅटोची शेती करताय। तर शेतकऱ्यांना एक काय सल्ला द्याल की कोणत्या जातीचं बियाणं तुम्ही वापरलं पाहिजे, त्याचबरोबर शेतीला जे औषध फवारणी आहे तर कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना थोडंफार या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये जर आता लागवड करायची असेल 1 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की कोणतं लागवड केली पाहिजे, त्याचबरोबर बियाणे कोणतं वापरलं पाहिजे?
नवीन व्हरायटी आता बाजारामध्ये आलेल्या आहेत. आर्यमान असेल, विरांग असेल, आर्यमान टमाटर पावसाळ्यामध्ये लावलं पाहिजे आणि टमाट्याला चांगल्या प्रकारचं मल्चिंग अंतरलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं ड्रिप केलं पाहिजे. मल्चिंग शिवाय टोमॅटो येत नाही आणि दावणीसारखे रोग त्या ठिकाणी मल्चिंग नसेल तर टोमॅटोवर येतात आणि तरप्यासारखे रोग त्या ठिकाणी टोमॅटोवर येतात. त्यामुळे ड्रिप आणि मल्चिंग शिवाय टोमॅटो लावू नका. अत्याधुनिक प्रकारची शेती केल्याशिवाय आपल्याला परवडणार नाही. इथून पुढं या युगामध्ये जास्त उत्पन्न काढायचं असेल तर अत्याधुनिक प्रकारची शेती केली पाहिजे आणि चांगल्या प्रकारची औषधं मारली पाहिजे, चांगल्या प्रकारची खतं ड्रिपमधून सोडली पाहिजे. त्या अनुषंगाने अतिशय चांगलं उत्पन्न टोमॅटोचं निघू शकतं. तर आपल्याला जे आता उत्पन्न अपेक्षित आहे 5 लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. तर बाकीचे पण काही शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. तर काही शेतकऱ्यांना टोमॅटोचं फुलगळती झालेली आहे किंवा त्याचबरोबर असे रोग पडत आहेत. तर त्याच्यावरती औषध फवारणी काही तुम्ही शेतकऱ्यांना एक सांगू शकाल का? एखादी औषध असं आहे की जेणेकरून ते सर्व प्रकारच्या कीटकनाशक किंवा फुलगळती म्हणा अशा एकही रामबाण औषध असं असेल की तुम्ही जे बरेच वर्षापासून वापरता? बेनिवासारखी औषधं मार्केटमध्ये आहेत, बाजारामध्ये आहेत. अशा प्रकारची औषधं टोमॅटो 15 दिवसानंतरची झाल्यानंतर बेनिवासारखी औषधं मारल्यात टोमॅटोच्या झाडात चांगली ग्रोथ होते झाडाची. आणि दुसरी जी ह्युमिससारखी खतं सोडली तर त्या मुळ्यांची संख्या वाढून पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि टोमॅटो पावसाळ्यामध्ये मुळकूज होत नाही आणि चांगल्या प्रकारचे टोमॅटो निघू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला प्रगतशील शेतकरी आहेत. तर 35 वर्षापासून या ठिकाणी टोमॅटोचं उत्पन्न घेतात. तर आपल्याला दिलेली माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच शेतमालाच्या दराबद्दल त्याचबरोबर जे काही पीक आहे शेतमालाच्याबद्दल तर अशीच माहिती मिळत जाईल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज शेतमालाचे दर आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.